कुख्यात गुंड गजा मारणे याचा मुक्काम सांगली जेलमध्ये। पुणे कुख्यात गुंड गजा मारणे व त्याच्या साथीदारावर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली गेली। त्यानंतर गजा मारणे याला सांगली जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले आहे। IT इंजिनियरला मारहाण केल्याप्रकरणी गजा मारणे व त्याच्या साथीदारावर पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली होती। गजा मारणे हा कुख्यात गुंड असल्याने त्याचे विरोधक अनेक जण आहेत। कारागृहात त्याच्या इतरांबरोबर ठेवले तर विरोधी टोळ्यामधील गुंड त्याच्यावर हल्ला करण्याची शक्यता असते। हे लक्षात घेऊन त्याला सुरक्षित अशा अंडा सेलमध्ये ठेवले आहे। न्यायालयाने गजा मारणे याला न्यायालयीन कोठडी मंजूर केल्यानंतर पोलिसांनी त्याला येरवडा कारागृहातून नेले होते, परंतु तेथे अंडा सेलमध्ये जागा नसल्याने आढळून आले। त्यामुळे येरवडा कारागृहातील प्रशासनाने त्याला येथे ठेवण्यास जागा नसल्याचे सांगितले। त्यानंतर सांगलीतील जिल्हा कारागृहात गजा मारणे याला हलवण्यात आले आहे। सध्या गजा मारणे याचा जिल्हा कारागृहात मुक्काम आहे। सराईत गुन्हेगार किंवा MPD खाली स्थानबद्ध केलेल्या गुन्हेगारांना त्याच शहरातील कारागृहात ठेवले तर त्यांना भेटायला त्याचे साथर येतात। तुरुंगाच्या नियमानुसार जवळच्या नातेवाईकांना कैद्यांना भेटायची सवलत द्यावी लागते। अशा भेटीतून हे गुन्हेगार आपले निरोप संबंधितांना पाठवत असल्याचे यापूर्वी उघड झाले आहे। त्यामुळे स्थानबंद केलेले गुंड तसेच कुख्यात असलेले गुंड यांना त्या शहरापासून दूर असलेल्या कारागृहात त्यांची रवानगी केली जाते, जेणेकरून त्यांचा संपर्क कमी व्हावा असा प्रयत्न असतो। याबाबत गजा मारणे यांचे वकील विजयसिंह ठोंबरे यांनी सांगितले की गजा मारणेला यापूर्वी अंडा सेलमध्ये ठेवण्यात आले होते। येरवडा कारागृहात जागा नसल्याने सांगली जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले आहे।